नाशिक शहरातील बहुराष्ट्रीय IT कंपनीमधील महिला अत्याचार प्रकरणात न्यायालयानं शुक्रवारी 5 संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानी ही 13 तारखेपर्यंत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा तसेच नियोजनबद्ध असून संशयितांकडून आणखी काही बाबी उघड होणे बाकी असल्यानं त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे यांनी अश्विनी ही 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली। यावेळी अभियोग कक्षाच्या सहाय्यक संचालक ॲडव्होकेट किरण बेंडभर उपस्थित होत्या। बचाव पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल कासलीवाल, ॲडव्होकेट बाबा सय्यद, ॲडव्होकेट हनीफ सय्यद उपस्थित होते। कंपनीमधील पीडित महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे, पीडितांनी अन्यायाविरुद्ध तक्रार द्यावी, नागरिकांनी कंपनीमधील शोषणाबाबत माहिती द्यावी, माहिती देणाऱ्या महिला व पुरुषांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी केलं आहे। मुंबई नाका CR नंबर 163/26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे। सर नाही, या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता। तसेच या अनुषंगाने अन्य कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ते देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।